नमस्कार मंडळी. जिल्हा परिषद अंतर्गत त्याचबरोबर पंचायत समिती अंतर्गत सेस फंड जो असतो यामध्ये 5% त्यांच्या स्वउत्पन्नातून जो आहे दिव्यांग कल्याणासाठी खर्च केला जातो. आता यामध्ये सगळे दिव्यांग लाभार्थी जे आहे याचा लाभ घेऊ शकतात. तर यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि त्याचबरोबर इतर सगळी माहिती डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा हा ठरणार आहे. त्याचबरोबर पाहू शकता एक दुसरी जी अपडेट आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये सगळे जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी सध्या एक प्रश्न त्या विचारत आहेत. पाहू शकतात नोव्हेंबर महिन्याचं जे निराधार योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ दिला जातो हा कधीपर्यंत मिळणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा आपण देऊयात आणि त्याच्यानंतरनं जे जिल्हा परिषद सेस फंड असतो त्यासाठीची जी सगळी माहिती आहे डिटेलमध्ये पाहूयात. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत जे नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे शासन निर्णय 2 शासन निर्णय जारी झालेले आहेत. मात्र जे काही प्रॉब्लेम झालेली आहेत KYCचे त्या कारणामुळे हा हप्ता जो आहे हा लेट होण्याची शक्यता आहे. अर्थात पाहू शकता या संदर्भात अधिकृत तारीख शासनाकडे किंवा जे निराधार योजनेचे जे अधिकारी आहेत यांच्याकडून जाहीर करण्यात आली नसली तरी एक अपडेट आले की 20 तारखेपर्यंत हा हप्ता जो आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता नक्की ही अपडेट अधिकारात नसली तरी आपण 20 तारीख जरी मानली तर 20 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जे आहे जिल्हानिहाय तालुकानिहाय जमा होऊ शकतात. तर अशा पद्धतीने छोटीशी अपडेट निराधार योजनेअंतर्गत. आता आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे महत्त्वाचा व्हिडिओसाठीचा जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत जो 5% लाभ दिला जातो. तर पाहू शकता प्रत्येक जिल्हा परिषद असतात, पंचायत समिती असतात, त्याचबरोबर ग्रामपंचायत असतात. आता यांच्यामार्फत जे त्यांचे जी स्वउत्पन्न असतं त्यांच्या इन्कममधून त्यांच्या 5%चा जो लाभ असतो हा दिला जातो. आता हा कधी ठरवला जातो? मार्च एप्रिलचा जो सुरुवातीचा वेळ असतो त्या दिवसांमध्ये जो यामध्ये या पद्धतीने पाहू शकतो त्यांचं जे उत्पन्न असतं त्याच्यामध्ये संपूर्ण खर्चाचा ताळेबंद जो असतो या पद्धतीने ठरवला जातो. तुमच्या समोर मी स्क्रीनवर दाखवतो. जिल्हा परिषद रायगडचा हा पाहू शकता तुमच्या समोर आहे. रायगड जिल्हा परिषद सन 2025-26 साठीचा मूळ अर्थसंकल्प. आता या अर्थसंकल्पामध्येच जी खर्चाची बाजू आहे यासाठीची जाहीर करण्यात आली आहे. समाज कल्याण विभाग असेल यामध्ये समाज कल्याण विभागासाठी आणि दिव्यांग कल्याण विभागासाठी 5%. तर पाहू शकता सेससाठीची हे दिव्यांग कल्याण विभागासाठीची आपण माहिती पाहतोय. त्याचबरोबर इथे जर तुम्ही या साईडला गेलात तर पाहू शकता इथे दिव्यांग कल्याणानंतर याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती जी आहे दिव्यांग कल्याण विभागांतर्गत कोणकोणत्या ज्या योजना आहेत ह्या राबवल्या जातात. तर पाहू शकता 14 मध्ये दिव्यांग कल्याण 5% यामध्ये योजना राबवण्यासाठीचा हा खर्च आहे. यामध्ये लेखाशीर्ष सुद्धा संगणक सांकेतांक दिलेला आहे आणि 2025-26 साठी प्रथम सुधारित अर्थसंकल्प सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता हा रायगडचा आहे. प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत अशा पद्धतीने जो अर्थसंकल्प आहे मांडला जातो आणि त्याच्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये जी काही तरतूद केलेली असते 5% अंतर्गत ते तरतूद त्यामध्ये दिसते आणि त्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. आता पुढे मी सांगणार आहे अर्ज कसा करायचा आहे. त्या अगोदर नक्की कोणकोणते लाभ दिले जातात. व्यवसाय असेल 50,000 पर्यंत लाभ जो आहे हा घेतला जाऊ शकतो. तर कोणकोणते यामध्ये लाभ आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूयात. इथे पाहू शकता पहिलं दिलं योजना राबवण्यासाठीच्या साधील खर्च आहेत. त्याच्यानंतर इकडे पुढे पाहू शकता दिव्यांग कल्याण भवन बांधणे. आता ही 2025-26 साठीची तरतूद आहे. प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत ही वेगवेगळी असणार आहे. मी रायगड जिल्ह्यासाठीची ही सांगत आहे. तर यामध्ये दिव्यांग कल्याण भवन बांधणे शासकीय मुखबधीर विद्यालय इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी हा जो खर्च आहे हा तरतूद करण्यात आला आहे. त्याच्यानंतर दिव्यांग बचत गटांना अनुदान देणे तसेच स्वयंरोजगारासाठी भांडी पुरवणे यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग उद्योजकता आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांचे आयोजन करणे. दिव्यांगांकरता जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा ज्या आहेत कार्यक्रम यासाठी सुद्धा ही तरतूद केलेली आहे. पाहू शकता बहुतांश आपले जे दिव्यांग बांधव आहेत
यांना माहीत नसतं की अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत शासन स्तरावर, जिल्हा स्तरावर, पंचायत समिती स्तरावर राबवले जातात आणि सगळे जे दिव्यांग बांधव असतात त्याच्यामध्ये या योजनेपासून वंचित राहतात आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे खूपच महत्त्वाचा आहे। कोणकोणत्या योजना आणि कोणकोणत्या योजनेसाठी हा तरतूद जी आहे आपल्याकडून शासनाकडून किंवा जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीकडून ही तरतूद करण्यात आलेली असते। आता मी सगळी सांगतोय ती जिल्हा परिषदेअंतर्गत तरतूद केलेली आहे। तुम्ही पंचायत समिती अंतर्गत सुद्धा याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता। पुढे मी त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे। तर पुढे पाहू शकता मतिमंदांसाठी तात्पुरते केअर सेंटर, त्याचबरोबर केअर सेंटर आहे, डे केअर सेंटर यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुद्धा तरतूद ही करण्यात आली आहे। कितीची तरतूद आहे समोर पाहू शकता। दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने आणि तंत्रज्ञान याकरता अर्थसहाय्य देणे यासाठी सुद्धा ही तरतूद करण्यात आली आहे। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे म्हणजे पीठ गिरणी असेल, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, झेरॉक्स मशीन यासाठी सुद्धा अर्ज केले जाऊ शकतो जिल्हा परिषद अंतर्गत। यासाठीची तरतूद चेक करू शकता। ही तरतूद जी आहे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी केलेली असते आणि बहुतांश वेळा हे जे लाभ आहेत हे संपूर्णपणे घेतले जात नाही आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना या योजनेअंतर्गतच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात याची माहिती प्राप्त होईल। तर पाहू शकता पुढे दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल पुरवणे हे सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आली आहे। यासाठीची दिव्यांग बालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे, दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्याकरता विशेष माहिती आणि शिबिराचे आयोजन करणे यासाठी ही तरतूद 2025-26 मध्ये या चालू वर्षामध्ये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत करण्यात आली आहे। पुढे पाहू शकता कर्णबधीर मुलांच्या कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य देणे यासाठीची ही तरतूद झालेली आहे। त्याच्यानंतरनं दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार थेरपीसाठी अर्थसहाय्य देणे, उदाहरणार्थ फिजिओथेरपी असेल, स्पीच थेरपी, ॲक्युपेक्चर थेरपी यासाठी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद अखत्यारीत असलेल्या कार्यालयातील दिव्यांगत्वांच्या विशेष शाळांमध्ये दिव्यांगांसाठी शौचालय बांधणे यासाठीची तरतूद केली। दिव्यांग अव्यंग व्यक्तीशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे यासाठीचं तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणे, करमणूक केंद्र असतील, उद्यानं असतील, सेन्सरी गार्डन इत्यादी ठिकाणी यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर मतिमंद मुलांच्या पालक संघटनांना सहाय्य अनुदान देणे यासाठीची तरतूद, दिव्यांग व्यक्तींना समुपदेशन तसेच सल्लामसलत करणाऱ्या केंद्रांना सहाय्य देणे यासाठीची तरतूद सुद्धा केलेली आहे। मतिमंद व्यक्तींना नॅशनल ट्रस्ट मार्फत राबवण्यात येणाऱ्या निरामय योजनेचे हप्ते भरण्याकरता अर्थसहाय्य देणे, दिव्यांग व्यक्ती योजनांचा प्रचार प्रसिद्धी शिबिर मेळावे आयोजित करणे, पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता दिव्यांगांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि इतर आकस्मिक बाबी ज्या काही असतील त्यासाठी हा खर्च। तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद रायगड अंतर्गत 2025-26 साठी अशा पद्धतीने 5% अंतर्गत हा जो खर्च आहे हा मंजूर करण्यात आला आहे। हा अर्थसंकल्प आहे जिल्हा परिषद रायगड अंतर्गत। बाकी जिल्हा परिषदांसुद्धा याच पद्धतीने हा अर्थसंकल्प जो आहे सादर केला जातो आणि यामध्ये जी तरतूद आहे 5% अंतर्गत केली जाते। तुम्ही तुमच्या जिल्ह्याअंतर्गत अधिकृत जे वेबसाईट आहे त्यावर चेक करू शकता आणि त्याबद्दलची माहिती घेऊ शकता की एकूण कोणकोणत्या योजनेसाठी किती जी तरतूद आहे हे तरतूद करण्यात आली आहे। हे झाला पहिला मुद्दा आपण पाहिला। त्याचबरोबर पंचायत समिती अंतर्गत सुद्धा वेगळ्या पद्धतीने 5% त्यांची सुद्धा योजना राबवली जाते। आता याबाबतची माहिती अधिकृत जी वेबसाईट असतात या उपलब्ध नसतात, तर तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन त्याबाबतची माहिती तो अर्ज घेऊ शकता, तो अर्ज फिल आउट करू शकता। पुढे पाहूयात आपण कागदपत्र काय काय लागणार आहेत। तर अर्ज करताना अर्ज घेऊ शकता, कागदपत्र जोडून इथे सबमिट केलं जाऊ शकतो। त्याबाबतची माहिती इथे दिलेलं असतं की कोणकोणत्या गोष्टींचा लाभ जो आहे या योजनेअंतर्गत घेतला जाऊ शकतो, त्यावर टिक करून तुम्ही ती माहिती देऊ शकता। त्याचबरोबर शेवटी आपण ग्रामपंचायत अंतर्गत येतो। तर ग्रामपंचायत अंतर्गत सुद्धा 5% लाभ जो आहे हा दिला जातो। त्या गावाअंतर्गत जे काही असतील पाहू शकता त्यासाठी अर्ज करू शकतात। आता मूळ मुद्दा, अर्ज कसा करायचा आहे, ऑफलाईन करायचा आहे की ऑनलाईन करायचा आहे। आता जास्तीत जास्त जे अर्ज आहेत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, सगळ्यामार्फत जे अर्ज केले जातात हे ऑफलाईन पद्धतीने जास्तीत जास्त असतात। मात्र पाहू शकता जिल्हा परिषद ही मोठ्या स्तरावर असल्याने काही वेळेला अधिकृत वेबसाईटवर यामध्ये गुगल लिंक जो आहे, गुगल लिंक फॉर्म दिला जातो आणि हा गुगल लिंक फॉर्म सबमिट करावा लागतो। अर्थात
तिथे तुम्ही जाऊन ऑफलाईन पद्धतीने सबमिट सुद्धा करू शकता. म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीने अर्ज जे आहेत हे ऑफलाईन पद्धतीने सगळीकडे सबमिट केले जातात. आता यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत तर पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र जे आहे यामध्ये तुम्ही ज्या जिल्हा परिषद असेल किंवा जी पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्यामध्ये तुम्ही जो अर्ज करताय 5% साडीचा सेस फंड असेल, त्याचबरोबर दिव्यांग कल्याण निधी असेल, तर यासाठी अर्ज करताय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत सेस फंडमध्ये हा निधी दिला जातो आणि ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग कल्याण निधीसाठीचा हा खर्च जो निधी आहे हा दिला जातो. आणि देते जेवढे यामध्ये दिव्यांग बांधव असेल त्यांच्यामध्ये हा पर्सेंटेजनुसार हा वितरित केला जातो त्यामध्ये. तर पाहू शकता आता कागदपत्र काय काय लागणार आहेत. तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करताय, तुम्ही त्या जिल्हा परिषदेचे रहिवासी असणं आवश्यक आहे. आणि रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे रहिवासी दाखला जो आहे तहसीलदार कार्यालयातून घेतलेला रहिवासी दाखला हा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट UDID जे आहे हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि त्याची जी टक्केवारी आहे 40%पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. हे दोन कागदपत्र झाले. त्याच्यानंतर रेशन कार्ड आहे तुमचं, रेशन कार्ड तुमच्याजवळ हे असणं आवश्यक आहे. तर हे 3 कागदपत्र झाले. त्याच्यानंतर पाहू शकता आता यानंतर तुम्ही जो अर्ज करताय तो अर्ज तुम्हाला पूर्णपणे सबमिट करायचं आहे, फिल आउट करायचं आहे, माहिती सगळी त्याच्यावर तुम्हाला एंटर करायची आहे. तर यामध्ये जर पुढे पाहिलं तर पाहू शकता आता तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर ज्या व्यवसायासाठी तुम्ही लाभ घेऊ इच्छिता त्याची माहिती तो अहवाल जो आहे त्याच्यासाठीचं तयार करणं आवश्यक आहे. आता पाहू शकता तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर व्यवसायासाठी तुम्हाला लागणारी जी सगळी माहिती आहे, काय काय तुम्हाला व्यवसायासाठी लागणार आहे, कुठल्या ठिकाणी व्यवसाय करणार आहात, जागेची माहितीसुद्धा तुम्हाला देणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र जे सर्टिफिकेट आहे या पद्धतीने सगळा अहवाल तुम्हाला देणं त्यासाठीचं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्हाला जी सगळी माहिती आहे एका अर्जावर लिहून देणं आवश्यक असतं. तर या पद्धतीने स्टॅम्प पेपर जो आहे स्टॅम्प पेपर किंवा तुमची सहमतीची माहिती या देणं आवश्यक असतं. तर हे सगळे कागदपत्र त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. 50,000च्या आतमध्ये उत्पन्न असेल तर त्यासाठी पाहू शकता लवकर तुमचं काम जे आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ जो आहे हा मिळू शकतो. तर अशा पद्धतीने ही सगळी कागदपत्र तुमच्याजवळ जर तयार असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. आता अर्ज करण्यासंदर्भात अर्ज चालू आहेत किंवा नाही याबाबतची माहिती तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर किंवा कशा पद्धतीने मिळणार नाही आहे. अधिकृत कार्यालयामध्ये जाऊन जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता, फॉर्म घेऊ शकता. शेवटची तारीख किती आहे हे त्यांना विचारू शकता. तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद असेल पंचायत समिती ग्रामपंचायत अंतर्गत 5% जो लाभ दिला जातो यासाठी सर्व दिव्यांग बांधव जे आहेत यासाठी अर्ज करू शकतात. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट, अत्यंत महत्त्वाची, बहुतांश दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचत नाही आहे. याच कारणामुळे पाहू शकता महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधव जे असतील यामध्ये आपले त्यांच्यापर्यंत शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू द्यात. तर या पद्धतीनेच अशा सगळ्या महत्त्वाच्या ज्या वेगवेगळ्या अपडेट आहेत, निराधार योजना असेल त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठीच्या ज्या अपडेट आहेत या सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.